सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी लव्ह स्टोरीचे 204 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता अर्जुन रावांनी मयुरीला सगळ्यांदेखत घट्ट मिठी मारली होती. आता हे त्यांच्यासाठी काही नवीन नव्हतं, पण ती मात्र खूप लाजून गेली होती. कारण आता त्याला उटीमधले ते दिवस आठवले होते, जेव्हा त्यानं तिथे सुद्धा तिला सगळ्यांदेखत अशीच मिठीत घेतली होती. पण मयुरी मात्र काही केल्या अशा गोष्टींना तयार होत नसायची. आता नवरा इतका रोमॅन्टिक आहे, पण तरीही तिचं आपलं लाजाळूपण सुरूच होतं. शेवटी ज्याचा त्याचा स्वभाव, त्याला कोण काय करणार. मुळात जो स्वभाव जसा असतो तोच कायम राहतो ना. आणि मग सगळ्यांनी आता टाळ्या वाजवायला सुरुवात केली. तिचे डोळे तसेच बंद होते आणि ती त्याला हळूच म्हणाली, अहो सोडा ना आता. सगळे आपल्यालाच बघत आहेत. अर्जुनला माहीत होतं की तिने नक्कीच डोळे बंद केले आहेत आणि अर्जुन तिला म्हणाला, मयू तू डोळे उघडे ठेवून बघत आहेस का सगळ्यांकडे? ती म्हणाली, नाही बाबा, माझ्यात नाही हिंमत. तुम्ही हे असं काहीतरी फाजीलपणा करता आणि मलाच लाज वाटते. अहो सोडा ना, बघत असतील ना सगळे. तो म्हणाला बिनधास्तपणे, मग बघू दे. तू आपली मांजरीसारखी डोळे मिटून दूध पी. अगं त्यात काय एवढं. असं बघून बघून शेवटी बघणाऱ्याच्या डोळ्यांना सुद्धा सवय होऊन जाते आपल्याला असं बघायची आणि हे नॉर्मल वाटायला लागतं. तुला खूप ऑड वाटत होतं ना मी तू आणि अभिनं मिठी मारली म्हणून. घे आता मीही तुला मिठी मारली. आता काही वाटतंय का? ती म्हणाली, आधी मिठी सोडा मग सांगते. मग त्यानं तिला सोडली आणि ती आता त्याच्याकडे बघतच नव्हती. तो म्हणाला, मयू सांग ना, ऑड वाटते का तुला? आणि आता काही केल्या मयुरीवर बघायचं नावच घेईना आणि ती तशीच खाली बघत म्हणाली, आधी तुम्ही तुमच्या जागेवर जाऊन बसा मग सांगते. आणि अर्जुननं कपाळावर हात मारला. घ्या आता हिचाच लाजाळूपणा घालवण्यासाठी हिला इथे मिठी मारली तर हे लाजाळूचं झाड अजूनच लाजून चूर झालं. आणि सगळ्यांना उद्देशून म्हणाला, बघितलं का, आमच्याकडे हे असं असतं, नवीन काही शिकायचंच नाही. मग चैतन्य म्हणाला, तू पण भारी एखादी रेसिपी शिकवल्यासारखा शिकवायला निघालास. अर्जुन म्हणाला, मग ही रेसिपीच तर आहे आणि या रोमॅन्टिक रेसिपीमध्ये आंबट गोड तिखट असे सगळे मसाले घातल्याशिवाय संसार गोड कसा होणार? तो चविष्ट होणार का? नक्कीच नाही. राहुल म्हणाला, अर्जुन तुझ्या संसारात तर ऑलरेडी सगळं आहे, पण तुझंच पोट भरत नाही माकडा. तुझं ताट पंचपक्वानानं भरलेलं आहे आणि 5ही बोटं तुपात. आणि मयुरी म्हणाली, हे बाकी अगदी खरं बोलताय हां भाऊजी. यांचं ना कधी मनच भरत नाही. आणि चैतन्य म्हणाला, यार आता बास झालं नाही हग बिग. आता गेम खेळूया का? आणि अर्जुन म्हणाला, का रे, आम्ही तुला काहीतरी म्हणालो का? तू इतका वेळ कोपऱ्यात होता तरी आणि आता तू लगेच आम्हाला बोलून दाखवतोस होय? सचिन म्हणाला, अर्जुन सोड ना त्याला, ती बाटली फिरवा आधी. असं म्हणून पुन्हा बाटली फिरवली आणि बाटलीचं तोंड आलं आता नेमकं मेघाकडेच. आणि मेघाला विचारलं की तू काय घेशील, ट्रूथ ऑर डेअर? आणि मेघा म्हणाली ट्रूथ. आणि आता तिला काय विचारावं या कोड्यात चैतन्य पडला. आणि मग मितू म्हणाली, मी विचारू मेघाला प्रश्न? आणि मेघा म्हणाली, विचार. मग मितू म्हणाली, मघाशी कोपऱ्यात काय काय झालं ते सांग. आणि आता मेघ खूप लाजून गेली आणि सगळेजण खूप हसायला लागले. आणि मेघाचा चेहरा तर लाजून लाजून लाल झाला होता. रॉयल बॉयज तर वात्रट होतेच, पण आता लेडीजसुद्धा काही कमी नव्हत्या. त्यासुद्धा हटकेच वागत होत्या. लता म्हणाली, सांग ना गं मेघा. अगं काय झालं? आणि खोटं अजिबात बोलायचं नाही असं म्हणून कोमलनं तिला कोपरखळी मारत सांगितलं. आणि मेघा, राग गेला का गं तुझा? की आहे अजून काही शिल्लक? म्हणजे रात्री घरी गेल्यावर पुन्हा भाऊजींना पाय चेपायलाच लाव हां, त्याशिवाय अजिबात बोलू नकोस. आता सगळ्यांनी तिला चिडवत होत्या. आणि इतक्यात चैतन्य म्हणाला, अहो लता वहिनी, तिला जास्त चिडवू नका. कोमल म्हणाली, भाऊजी लगेच बायकोची माया वाटली वय तुम्हाला. नका घाबरू, लाजून लाजून पाणी होणार नाही तिचं.
चैतन्य म्हणाला, तसं नाही हो. तिला जर जास्त चिडवलं आणि तिला ते सहन नाही झालं तर ती पुन्हा कोपऱ्यात जाईल. मग मला पुन्हा तिला तिथून आणण्यासाठी कोपऱ्यात जावं लागेल. तसे आणखीन पुन्हा सगळे हसले खूप खूप मोठ्यानं. खूपच गमती जमतीचं वातावरण झालं होतं तिथलं. आणि मग मेघा हळूच म्हणाली, दुसरं काहीतरी विचारा ना प्लीज, हे नका विचारू. आता ती हे सांगणार नव्हतीच हे माहीत असूनही तिला विचारलं होतं. मग ती चैतन्यकडे थोडी रागावून बघत होती आणि तो म्हणाला, ए बरं दुसरं काहीतरी विचारा तिला. मग सचिन म्हणाला, मग मेघा तू सुद्धा ट्रुथ नको घेऊ, डेअर घे, मगच तुला प्रश्न बदलून मिळेल. आणि मेघा म्हणाली, ठीक आहे डेअर घेते. तसा सचिन म्हणाला, आत्ताच्या आत्ता तुझं कौशल्य पणाला लावून तुझ्या या चिक्कू मारवाडी नवऱ्याकडून 10,000 रुपये घेऊन दाखव. आणि हे ऐकून पुन्हा सगळे हसायला लागले. आज मेघा तर चांगलीच तावडीत सापडली होती रॉयल बॉयज आणि रॉयल लेडीजच्या. आणि हे ऐकून चैतन्यने मात्र डोळे मोठे केले आणि म्हणाला, यार ही काय मुसीबत, मला का मध्ये घेताय तुम्ही? मी कुणाला 1 रुपयासुद्धा देणार नाही. राहुल म्हणाला, तुला कोण दे म्हणतंय, हा टास्क तर मेघासाठी आहे, तू ऐकलं नाही का? तर परत एकदा ऐक. तिनं तिचं सगळं कौशल्य पणाला लावून तुझ्याकडून 10,000 रुपये वसूल करायचे आहेत, तेही आत्ताच्या आत्ता. अभि म्हणाला, मग यात काय डेअर आहे, ही तर खूपच छोटी गोष्ट आहे. अर्जुन म्हणाला, अभि चैतन्यकडून पैसे घ्यायचे आहेत, ते सुद्धा 10,000 रुपये काढायचे आहेत, नॉट अ जोक. अरे हा चिक्कू मारवाडी कधी कोणाला चहासुद्धा पाजत नाही आणि तुला वाटतं का तो मेघाला 10,000 रुपये देईन? आणि हे किती मोठं डेअर आहे सांग. आणि अभि म्हणाला, यात खूप मोठं असं काही आहे असं मला वाटत नाही. ती त्याची बायको आहे आणि तो तिला पैसे देऊ शकतो. जरी आपल्याला तो देत नसला तरी तो बाहेर खर्च करू शकत नाही, पण बायकोसाठी तर खर्च करणारच ना. मितू म्हणाली, मेघा हे खरं असेल तर घेऊन दाखव बरं लगेच भाऊजींकडून 10,000 रुपये. आणि आता मेघाला आलं टेन्शन. खरंच आता चैतन्यकडून इतकी मोठी रक्कम काढणं खूप अवघड होतं. घरात एकही वस्तू वाया गेलेली त्याला चालत नाही. गरजेपेक्षा जास्त काहीच तो खर्च करत नव्हता. आणि अशा परिस्थितीत तो तिला 10,000 रुपये देईल का? आणि मग अर्जुन म्हणाला, एक मिनिट थांबा चैतन्य, आधीच सांगतो हां, जर मेघानं हा टास्क जिंकला आणि तू तिला 10,000 रुपये दिलेस तर तिनं ते सगळे पैसे आत्ताच्या आत्ता खर्च करून दाखवायचे आहेत. नाहीतर तू घरी गेल्यावर तिच्याकडून पुन्हा परत घेशील आणि मघाशी केली तसंच नाटकं आमच्या देखत कराल, पैसे द्यायचं घ्यायचे. तुम्ही दोघेही नवरा बायको फारच चॅप्टर आणि हुशार आहात, आम्हाला डबल क्रॉस करायचा प्रयत्न करू नका. आणि आता तर मेघाला डबल टेन्शन आलं आणि चैतन्यला 10 पट. 5-10 मिनिटात बायको 10,000 रुपये उडवणार? नाही, हे शक्य नाहीच. ती पै झरली तरी चालेल, तिने हा टास्क नाही कंप्लीट केला तरी चालेल, पण मी तिला एक छदामही देणार नाही. फार तर 10 रुपये देईन असं म्हणून चैतन्य दुसरीकडे बघायला लागला. आणि मग मधूनच म्हणाला, जरा मी जाऊन आलो, मला जरा लागली आहे. तसं राहुलनं त्याला गचांडी धरून पकडला आणि म्हणाला, आता कुठे पळतोस? जेवणाला अजून टाईम आहे आणि तुला लागायला सुद्धा अजून टाईम आहे. पैशाचं नाव काढलं की याच्या पोटात कळ करते आणि हगवण लागते साल्याला. आता तुला जे काही गाणं म्हणायचं असेल, ब्रेक डान्स करायचा असेल तो इथेच कर, आता तुझी सुटका नाहीच. मेघा चल माग याला पैसे, बघूच कसा देत नाही भाड्या. आणि इतक्यात ओव्हर स्मार्ट मितूसुद्धा म्हणाली, मेघा आणि तुला 10,000पर्यंतची कोणती वस्तू घ्यायची आहे ती सांग, मी लगेच ऑनलाईन सर्च करते, मग लगेच आपण पेमेंट करूया. आता तर सगळ्यांची इतकी घाई बघून चैतन्य म्हणाला, यांनी तर मला पूर्ण कंगाल करायचं ठरवलं आहे की काय? कवडी जमवून ठेवलेला पैसा आता ही मेघा काय घेऊन उधळेल काय माहीत.
पण मी तिचं ऐकणारच नाही. मग बघूच कशी घेईल. मग इतक्यात आशू खळीला आला. एकटा खेळून खेळून कंटाळा. मयुरीने त्याला घेतला आणि हलवत बसली मांडीवर. आणि मग लता म्हणाली, मेघा अगं माग ना पैसे भाऊजींना. आणि मग मेघा गोड आवाजात म्हणाली, अहो द्याल ना मला पैसे 10,000. आणि चैतन्य म्हणाला, काय वेडबीड लागले की काय? 10 वेळा आरशात बघून या. अजिबात मिळणार नाही 10,000 रुपये. 10 रुपये मिळतील. ती म्हणाली, अहो आईस्क्रीम खायला नाही मागत मी 10 रुपये. 10,000 रुपयाचं मला काहीतरी घ्यायचं आहे, द्या ना, नाही तर मी टास्क हरेन. चैतन्य म्हणाला, त्यापेक्षा तू तूच घेतलं होतं तेच बरं होतं. सांगून टाकायचं ना कोपऱ्यात काय काय झालं ते. तशी मेघा लाजली आणि म्हणाली, गप्प बसा, द्या ना पैसे प्लीज. चैतन्य म्हणाला, मेघा अजिबात नाही हा, तू यांच्या नादी लागू नकोस. ती म्हणाली, अहो मी आपल्या उपयोगाचीच वस्तू घेईन एखादी. घरामध्ये काय लागते तेच घेते. ओव्हन घेते चालेल. चैतन्य म्हणाला, अजिबात नाही. ओव्हनची काही गरजच नाही आपल्याला, तर घ्यायचंच कशाला. आणि आता राहुल फोडणी टाकत म्हणाला, मेघा तुझा नवरा तुझं ऐकतच नाही गं. आम्ही तर बाबा बायकांनी पैसे मागितले की कशाला पाहिजेत हे न विचारता लगेच देतो. मग अभिसुद्धा सुरुंगाची वात पेटवत म्हणाला, हो ना, मी तर 50,000 देतो मी तुला. तू म्हणाली, हो ना. अभिचं क्रेडिट कार्डच माझ्याकडे असतं. आणि आता या गेममध्ये थोडा इंटरेस्ट मयुरीला पण आला होता. आणि ती सुद्धा म्हणाली, आमचे अर्जुनराव तर 1,00,000-2,00,000ची कॅश आणून घरात ठेवतात आणि हातात देतात आणि काय घ्यायचं ते घे म्हणतात. आणि आता कधीच न बोलणारी मयुरीसुद्धा बोलली आणि बॉम्बच पडला. सुतळी बॉम्ब नाही तर ॲटम बॉम्ब. आणि आता मेघा थोडीशी चिडली आणि चैतन्याला म्हणाली, फक्त 10,000 रुपयांनी काय होणार आहे? द्या म्हणाले ना तर द्या ना. चैतन्य म्हणाला, हे बघ माझा पगार झालेला नाही. महिना एंडसुद्धा होत आलेला आहे. माझ्याकडे पैसे नाहीत. मेघा म्हणाली, मग उसने घेऊन द्या. पण मला ही पैज जिंकायचीच आहे. द्या मला पैसे, नाहीतर बघाच. चैतन्य म्हणाला, उसने पैसे घेऊन त्यांचे कुठून फेडू? धुनी भांडी करू की काय लोकांच्या घरी जाऊन? आणि बघाच म्हणजे काय ग, काय करशील? धमकी कुणाला देतेस? ती म्हणाली, मी तुमच्याशी बोलणार नाही. आणि चैतन्य आरामात म्हणाला, चालेल धन्यवाद, पण पैसे मिळणार नाहीत. आता सगळे त्याच्याकडे बघत होते. खरंच खूपच मोठी हिंमत दाखवावी लागणार होती मेघाला या कंजूस नवऱ्याकडून पैसे काढायला. आणि आता उरली सुरलेली आग भडकवत आगीत तेल ओतत अर्जुन म्हणाला, यार जो हा टास्क पूर्ण करणार नाही त्यानं पुढची पार्टी द्यायची आहे, बरोबर ना? आणि चैतन्य मोठे डोळे करून म्हणाला, हे कधी ठरलं? मला तर माहीत नाही काहीच. हे असं आपलं ठरलं नव्हतं. सचिन म्हणाला, ठरलं होतं. तू जेव्हा कोपऱ्यात गेला होता तेव्हा. होणार आहे अभि? तसे सगळे एकमतानं म्हणाले, हो हो असंच ठरलं होतं. आणि आता चैतन्य सापडला विचित्र कात्रीत. टास्क जिंकला तरी त्याचंच नुकसान आणि टास्क हरला तरी त्याचंच नुकसान होणार होतं. आता या सगळ्यांना पार्टी द्यायची म्हणजे त्यालाच भुर्दंड भरावा लागणार होता. पण तो खर्च पुढे येणार होता आणि त्यासाठी आत्ता 10,000 रुपये तो देणार नव्हता. आणि शिवाय तो मनातच म्हणाला की आणखीन बरेच जण राहिले आहेत हा गेम खेळायचे. त्यांच्यापैकी आणखी कोणी जर हरलं तर पार्टी कॉमनमध्ये देता येईल ना, म्हणजे एकट्याला सगळा भुर्दंड बसणार नाही. पण 10,000 रुपये आत्ता द्यायचे? नको रे बाबा. आणि आता मेघा काकू तिला येऊन म्हणाली, द्या ना हो, इतका पगार येतो तुम्हाला, 10,000 रुपये जास्त आहेत का? चैतन्य म्हणाला, तू जेव्हा नोकरी करशील ना तेव्हा कळेल रुपयांची किंमत. मेघा म्हणाली, मग तेव्हा तुम्ही घ्यालच ना माझा पगार. मग आता द्या ना 10,000 रुपये, हवं तर व्याजासहित घ्या. चैतन्य तिला डाफरत म्हणाला, पतपेढी असल्यासारखी बोलू नकोस. आणि व्याजासकट घ्या म्हणे. नवरा बायकोत असा हिशोब करायचा असतो का? आणि अर्जुन म्हणाला, भाड्या हे कळतंय ना तुला, मग दे ना तिला पैसे. राहुल म्हणाला, अर्जुन तू बोलू नकोस, हे मेघाचं कौशल्य आहे. तिचे तिने पैसे काढायचे आहेत त्याच्याकडून. अर्जुन जीभ चावत म्हणाला, सॉरी सॉरी. हा मी बाजूला झालो. आणि मग कोमल म्हणाली,
काहीच कळत नाही बाबा की नक्की कोण जास्त चिवट आहे. पण मेघा, भाऊजी तुझं ऐकत नाहीत बरं का, एवढं मात्र नक्की. आता मेघामध्ये हवा भरण्याचं काम चालू होतं आणि मेघा जास्तच फुगली आणि उठून उभा राहिली आणि साम दाम दंड भेद वापरायचं म्हणून म्हणाली, अहो मी निघाले घरी. तुम्हाला माझ्यापेक्षा पैसा जास्त महत्त्वाचा वाटतो ना, तर कवटाळून बसा तुमच्या पैशाला. असं म्हणून ती निघाली. तरीही चैतन्य हलत नव्हता. सचिन म्हणाला, चैतन्य म्हणजे फारच महाकंजूस माणूस. याच्यासारखा कवडी चुंबक आजपर्यंत बघितला नाही. आणि अर्जुन म्हणाला, चैतन्य असाच जर बचत करत राहिलास ना तर एक दिवस रतन टाटापेक्षा श्रीमंत होशील लेका. आणि मेघा म्हणाली, काय उपयोग त्या पैशाचा, इकडे माणसांना दुखवायचं आणि पैसे साठवायचे. चैतन्य म्हणाला, आता माणसं स्वतःला दुखवून घेतात तर मी काय करू. कोणाचं कुठं कुठं दुखतंय ते बघत बसलो तर मी स्वतःलाच विसरून जाईन. आता चैतन्यावर कुठलाच इलाज चालत नव्हता मेघाचा. आणि मग तिने ब्रह्मास्त्र काढायचं ठरवलं आणि म्हणाली, अहो जरा इकडे येता का, मला तुमच्याशी बोलायचं आहे. चैतन्य म्हणाला, काय बोलायचं ते इथंच बोल. मेघा हळूच म्हणाली, अहो सगळ्यांमध्ये नाही बोलता येणार, चला तिकडे मगाच्या कोपऱ्यात. तसे आता पुन्हा सगळे हसायला लागले आणि मेघा पुढे निघून गेली. चैतन्य पाठी मागून निघाला तसा सचिन म्हणाला, बच के रहना रे बाबा, बच के रहना रे. चैतन्य म्हणाला, गप्प बस माकडा, ती काही खाणार आहे काय मला, बचके काय राहायचं त्यात. असं म्हणून चैतन्य गेला आणि अर्जुन चैतन्यकडे बघून म्हणाला, तू जा तरी, तुझी बायको आता तुझ्यावर ब्रह्मास्त्र सोडणार म्हणजे सोडणार आणि तू तिला 10 काय 20,000 रुपयेसुद्धा देणार. राहुल म्हणाला, खरंच असं होईल. अर्जुन म्हणाला, असं होईल नाही, असंच होणार. सगळ्यांमध्ये बब्बर शेर असलेले नवरे एकांतात भिगी बिल्ली होतात. लेट्स सी. आता इकडे चैतन्य पुन्हा कोपऱ्यात गेला आणि म्हणाला, काय ग, बोल पटकन. आणि तिने त्याच्या गळ्यात हात टाकले आणि त्याला काही काळाच्या आतच लिप लॉक किस केला त्याला. आणि चैतन्य फ्लॅट झाला. आणि मेघा त्याच्या कानात हळूच लाडात येऊन म्हणाली, द्या ना पैसे. आता तो आवंडा गिळत घसा साफ करत म्हणाला, पण इतके के. तसं तिनं पुन्हा त्याच्या तोंडात तोंड घातलं आणि त्याला बोलूच दिलं नाही. तिची छाती त्याच्या छातीवर प्रेस करत म्हणाली, पैसा महत्त्वाचा का मी. चैतन्य म्हणाला, प प आणि पुन्हा म्हणाला, तू. ती म्हणाली, पण द्या ना पैसे. तो तरी म्हणाला, अगं इतके. तशी मेघा पुन्हा त्याच्या कानात हळूच म्हणाली, आज रात्री तुम्हाला हवी तशी तयार होईल आणि तुम्ही सांगाल ते करीन, द्या ना पैसे. आणि आता चैतन्य नाही म्हणूच शकला नाही. त्यानं पुन्हा तिला किस केला आणि म्हणाला, पक्का ना, रात्री मी म्हणेल तसं करशील. ती म्हणाली, पक्का. आणि मग चैतन्य म्हणाला, दिले तुला पैसे. आणि मग दोघेही तिकडून हातात हात घालूनच आले. आणि चैतन्य म्हणाला, मी तू. मेघा कोणती म्हणेल ती वस्तू ऑर्डर कर, 10,000ची. मी तिला पैसे देतोय. आणि हे ऐकून सगळ्यांनी अर्जुनरावांकडे आश्चर्यानं पाहिलं. आणि अर्जुनरावांनी आता कसं वाटतंय असं म्हणून गालात हसून बहुया उडवल्या आणि डोळा मारला. आणि राहुल म्हणाला, यार त्या कोपऱ्याचा पायगुणच लय चांगला आहे, एकदा तो कोपरा बघितलाच पाहिजे गुलाबोसोबत. तसं सगळे खूप हसायला लागले आणि त्याची गुलाबो लाजून गुलाबी गुलाबी झाली.